मी दोन्ही फॅकल्टीच्या संदर्भात बोलणार आहे, विज्ञान आणि अध्यात्म. जीवनकवींनी फार चांगल्या विषयाला सुरुवात केली या ठिकाणी. त्या गुगलवर आपण जर सर्च केलं तर 12,000 वर्षापूर्वी आपण म्हणतो की आमच्या देशाला संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन आम्ही वर्षानुवर्ष करत आहोत. परंतु त्याच्यावर जर सर्च केलं तर तुमचं डोकं चक्रावून जाईल. जगामध्ये 11,000 वर्षापूर्वी मी सगळ्यात पहिलं मंदिर बांधलं गेलं. आणि ते कुठं बांधलं गेलं? भारतात नाही, किंवा जे राष्ट्र भक्ती या विषयाला मानतात त्या राष्ट्रामध्ये नाही, तर सगळ्यात पहिलं मंदिर जे बांधलं गेलं 11,000 वर्षापूर्वी ते दक्षिण आफ्रिकेत बांधलं गेलं. आज तुम्ही ज्या राष्ट्रांना पाश्चात्य राष्ट्र म्हणून संबोधता, ज्या राष्ट्राची परंतु मंदिराची सर्वप्रथम संकल्पना जी आलेली आहे ती दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये आलेली आहे. आणि ती संकल्पना आपण या ठिकाणी वृद्धिंगत केली. वृद्धिंगत करणं म्हणजे एखादा विषय आवडल्यानंतर किंवा मनाला पटल्यानंतर त्या विषयाची जोपासना करणं, तिचा प्रचार करणं. जसं की आपण आपल्या अंगणामध्ये झाडं लावतो, झाड लावलं, रोप लावल्यानंतर एखाद्या झाडावर आपलं विशेष प्रेम असतं, एखाद्या झाडाचं फळ आपल्याला विशेष प्रमाणे आवडत असतं, म्हणून आपण त्या झाडाला वृद्धिंगत करत असतो, पाणी घालत असतो, त्याची विशेष प्रकारे वाऱ्या वादळामध्ये काळजी घेत असतो. आजकाल तुम्ही फिरत असताना एक आंब्याच्या झाडाला नेट बांधतात बघा, घरामध्ये जे आंबे असतात त्या झाडाचं संरक्षण आपण करत असतो. तसा हा मंदिर ही संकल्पना माणसाच्या मनाला पटली, कारण या संकल्पनेतून अनेक चांगल्या गोष्टीचा जन्म होतो. संप्रदाय कुठलाही असो, संप्रदायाशी घेणं देणं नाही, परंतु जिथून चांगली गोष्ट प्रसारित होते ती गोष्ट जोपासणं, ती गोष्ट वृद्धिंगत करणं याला हरकत नाही, असं प्रत्येक संप्रदायाच्या संतांना किंवा प्रत्येक संप्रदायाच्या ज्या प्रमुख आहेत त्या सर्व प्रमुखांनी हा विचार स्वीकारला आणि मंदिर ही संकल्पना आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात जोपासल्या गेली. वारकरी संप्रदायानं सुद्धा ती जोपासली, मानव संप्रदायानं जोपासली. जे निरेश्वरवादी आहेत, जे कर्मवादी आहेत, की ज्यांना ईश्वरच मूळ मान्य नाही, अशा लोकांनी सुद्धा ती संकल्पना जोपासली. एखाद्या धर्माचं आध्यात्मिक स्थळ ते मंदिर, तुम्ही मग ते भक्ती उपासना करण्याचे प्रकार कितीही असो, कोणतेही असो, प्रकार कशाही प्रकारचा असो, तुम्ही दिल्लीला ज्या वेळेला जाल त्यावेळेला तिथं बाही धर्माची उपासना चालते. आता ते लोक निरेश्वरवादी आहेत, ते फक्त स्वतःला आत्मकेंद्रित करण्यासाठी एका ठिकाणाची निर्मिती करतात आणि त्या ठिकाणाला ते काय म्हणतात, लोटस टेम्पल, म्हणजे कमळामध्ये असलेलं मंदिर आहे बघा, ते बाही धर्माचं आहे. ठीक आहे, भक्ती करण्याचा प्रकार वेगळा आहे, आत्मकेंद्रित व्हायचं आहे, सगळीकडे ईश्वराचीच उपासना चालते असं नाही. आत्मकेंद्रित होण्यासाठी सुद्धा तुम्हाला जी गरज आहे ती कशाची गरज आहे? तुमच्या घराची नाही. तुम्हाला आत्मकेंद्रित जर व्हायचं असेल तर तुम्हाला पहिलं मंदिरात यावं लागेल. आहे का ईश्वराचा आणि मंदिराचा काही संबंध आहे का? परंतु तुमच्या मनाची गरज काय आहे की तुम्हाला ध्यान लावण्यासाठी जर कुठली जागा सुरक्षित वाटत असेल तर ती मंदिर आहे.